हाय, हॅलो, नमस्कार. परत एकदा श्वेताजित मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता इथे काय दिसतंय. तर या प्राण्याला तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. आमच्याकडे तर मुंगूस बोलतात. तर आता पावसाचं वातावरण असल्यामुळे मुंगूस किंवा बाकी सर्व सर्प वगैरे दिसतात, कारण का पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे रानात त्यांचं येणं जाणं बाहेर असते, त्यामुळे ते दिसतात. तर आमच्याकडे खूप म्हणजे आमच्या घराशेजारी शेती खूप आहे, त्यामुळे हे दिसतात आम्हाला. तर बघू शकता तो बराच वेळ खेळत होता तिथं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर. तर असंच थोडं काम होतं त्यामुळे. तर मग काय काम आहे ते बघायलाच तुम्ही व्हिडिओमध्ये. तर हवा थोडी कमी होती कारण का आम्हाला लांब जायचं होतं गाडीवर, त्यामुळे तर हवा वगैरे भरून घेतली आणि असं छान वातावरण होतं आणि त्यात पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस पण छान असं पडत होतं, त्यामुळे खूप एन्जॉय केला मी कालचं फिरणं, म्हणजे जे आम्ही फिरायला गेलो होतो तिथे. आणि त्याच्यानंतर मग बारी येते तेल टाकायचे. तर तेल तर लागतंच कारण का जायचंच होतं आम्हाला त्यामुळे. आणि इकडे बघू शकता लोकेशन कसलं भारी आहे. तर अहो बोलवते काय गं सारखी झाडं घेतेस. तर मला काय नाही हो, ऊसाचं पीक आहे ना, आमच्या तिकडल्या लोकांना बघायला आवडतं ऊसाची शेती. तर मग कोकणातल्या लोकांना कसं दाखवायला जरा बरं पडतं. तर तिकडली कोण असतील तर ती व्लॉग बघतील, त्याच्यामुळे मी दाखवते. तर आम्ही चालवत कोल्हापूरला. तर हे कोल्हापूर हायवे आहे आणि इकडे मस्त असे हॉटेल वगैरे बरेच आहेत आणि मी दाखवते की नक्की मीच आहे ते, त्याच्यासाठी मी ओपन केलं. पण पाऊस तोंड म्हणजे दाखवत होते त्यात, पण पाऊस भरपूर होता त्यामुळे परत. आणि वारा तर मला वारा सहन होत नाही, त्यामुळे फुल पॅकिंग करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी थांबलो कारण का पाऊस थोडा वाढला होता, तर रेनकोट वगैरे घालायचं होतं त्यामुळे. आणि त्याच्यानंतर लागला किनी वाटारचा टोल नाका. तर कोल्हापूरला जाताना लागतंच. तर तुम्हाला माहीत नसेल, ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करा आणि कोण इकडले आहेत त्यांनी पण कमेंट करा. कोल्हापूर, सांगली, इस्लामपूरचे कोण असतील ज्यांना टोल नाका माहिती आहे त्यांनी तर नक्की कमेंट करा. आणि त्याच्यानंतर आता वातावरण आहे पावसाळ, त्यामुळे भुईशेंगा तर एक नंबर लागतात. आणि त्याच्यानंतर मग थोडा नाश्ता पण केला. तर इथे बघू शकता नूडल वगैरे मागवलं आणि जो आमचा काम होता ना तो आम्ही केला आणि सक्सेस झाला तो काम. आणि काय काम होतं ते तुम्हाला नंतर थोड्या दिवसानंतर सांगेन मी. आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न निघालो घरी. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि श्वेताजित मिनी ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि असेच नवनवीन मी ब्लॉग वगैरे घेऊन येईन. चला बाय.